राज्य सरकारने गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। मात्र सरकारी कार्यालयामध्ये बसून निवांत काम करणाऱ्या 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा फॉर्म भरला। 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून ही बाब उघडकीस आली आहे। यातील काहींनी लाडकी बहीण योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचाही लाभ घेतलाय। आता सरकार या सरकारी लाडक्या बहिणींवर कारवाईचा बडगा उगारणार असून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहे। 2652 सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीनंतर 2,500 कर्मचाऱ्यांनी लाडकीचे पैसे लाटल्याचं उघडकीस आलंय। ऑगस्ट 2024 पासून एप्रिल पर्यंत म्हणजे गेल्या 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपये घेतले। लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आलेलं होतं। लाडक्या बहीण बनून पैसा घेणाऱ्यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे। सामान्य प्रशासनाकडून लवकरच प्रत्येक विभागाला याबाबतचा आदेश दिला जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। 8,85,000 महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचंही समोर आलंय। शासकीय कर्मचारी एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या बहिणीचा तर अतिशय चुकीचं आहे। राज्य शासनाने त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली पाहिजे। सरकारी कर्मचारी महिला भगिनी असतील तर 100% गोष्ट झालीच पाहिजे या मताचा मी आहे की त्यांना सरकारचा पगार पण मिळतो, मग त्यांना लाडकी बहिणीची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे ती छाननी अर्जाची छाननी करून आमच्या महिला बाल कल्याण विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदितीताई तटकरे त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत आणि अजितदादा सुद्धा ती स्फुटणी करतील आणि त्याच्यानंतर जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच त्या योजनेचा लाभ मिळेल। या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही सर, सगळ्यांना पैसे पाठवले। खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून हे कपात केली पाहिजे। लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये। त्याची तपासणी सुरू आहे। सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत, ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिनी असतील, मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल।